संपूर्ण महाराष्ट्राला न्याय देणाऱ्या योजना शासनाने राबवाव्यात. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख. आगामी काळात नाशिक येथे होऊ घातलेल्या कुंभमेळाव्यासाठी राज्य शासनाने हजारो कोटींची तरतूद केली आहे. या निधीचा विनियोग पारदर्शकतेने व्हावा. यावर्षी अतिवृष्टीने सर्वच लहान मोठ्या शहरातील मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला. त्यामुळे आगामी काळात संभाव्य संकटाचा विचार करून सोयी सुविधांची उभारणी करावी. मोठ्या शहराप्रमाणेच लातूर सारख्या शहरातही पार्किंग, सिग्नल, शहर वाहतूक, बस, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन या सुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना नोंदवून राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान तिसऱ्या दिवशी सभागृहात नगरविकास विभागाने सादर केलेल्या पुरवणी मागण्या संपूर्ण महाराष्ट्राला न्याय देणाऱ्या नसल्याचे सांगितले व त्यास विरोध दर्शवला. महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन दरम्यान नगरविकास विभागाने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की आगामी काळातील नाशिक येथे होऊ घातलेल्या कुंभमेळाव्यासाठी हजारो कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या निधीच्या विनियोगात पारदर्शकता राहायला हवी. अलीकडील काळात महाराष्ट्रात पारदर्शकता हरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे या कुंभमेळाव्यात विशेष काळजी घ्यावी. तपोवनमधील वृक्ष तोडीला अनेकांनी विरोध दर्शवला आहे. सरकारकडून याबाबतीत योग्य भूमिका घ्यायला हवी. सध्या इंडिगो विमानसेवा विस्कळीत झाली आहे. अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्राच्या मर्यादेत येथील सरकारने पुढाकार घेऊन जनतेचा त्रास कमी करायला हवा होता. तसा प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. किमान आगामी काळात तरी सरकारने अशा प्रसंगात विशेष काळजी घ्यायला हवी. राज्यातील मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर सारख्या अनेक मोठ्या शहरांचा कायापालट होत आहे. त्यासाठी हजारो लाखो कोटी खर्च केले जात आहेत असे सरकार सांगत आहे. परंतु अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात उभारलेल्या सुविधा कुचकामी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी काळात अशा सुविधा उभारताना नव्याने विचार करावा लागणार आहे. शहरी वस्त्यांमध्ये बिबट्याचे प्रमाण वाढले आहे. भटक्या कुत्र्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. कबुतरांचे प्रश्न चर्चेत आले आहेत. अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने आता गांभीर्यपूर्वक विचार करायला हवे आहे. लातूर शहरात वाहनतळ, सिग्नल व्यवस्था उभारून वाहतुकीला शिस्त लावावी. याप्रसंगी बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी लातूर शहरातील अनेक समस्यांचा उहापोह करीत लातूर मनपातील कारभाराबद्दल ताशेरे ओढले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.